प्रेज द लॉर्ड. प्रभू परमेश्वराच्या पवित्र आणि गौरवी नावात परत एक सलाम. खरोखर प्रभू किती उत्तम आहे, किती चांगला आहे हे आम्ही नियमित परदिनी, प्रत्येक दिनी, प्रत्येक क्षणी याचा अनुभव घेतो. आणि विशेष करून आज आपण परत एक वार आपल्या जीवनाच्या शाश्वतीबद्दल किंवा अनियमिततेबद्दलच विचार करत असताना आम्ही जाणून घ्यावं की मनुष्य काय आहे, मर्त मानव काय आहे, की परमेश्वराने देवाने त्याची आठवण करावी. आणि यामुळे आज आपण ह्या गोष्टीला जाणून घ्यावं की आपल्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या परमेश्वराच्या हाती आहे. तो विश्वासणारा असो की अविश्वासणारा असो. आणि त्यामुळे ही बाब आपण लक्षात ठेवणार पाहिजे की जर आपण विश्वासणारे आहोत, आम्हाला कळालेलं आहे की आम्ही तारलेले आहे, विश्वासू आहोत, वेगळे केलेले लोक आहोत आणि आम्हाला ख्रिस्त कळालाय, तर त्यांच्यासाठी कशा प्रकारची धाव किंवा जीवन असावं. परंतु आजवर जर आम्हाला कळालं नाही की ख्रिस्त हा माझा तारणारा नाही, दुसऱ्या भाषेमध्ये मी जर सांगितलं तर आज देखील मला या गोष्टीची शाश्वती नाही की मरण्यानंतर, मृत्यूच्या पश्चात माझं काय होणार आहे. तर आताच आपण परत एक बार आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि त्याकरता आपण अहमदाबाद मध्ये जी घटना घडली, ज्यामध्ये की बोईंगचं ड्रीम लाइनर विमान, जे सगळ्या जगातलं सुरक्षित असं विमान समजलं जात होतं, आणि त्या विमानाची काही सेकंदामध्ये जी दुर्दशा झालेली आहे आणि त्या विमानाच्या अपघातामुळे त्यामध्ये असलेले 242 पैकी 241 लोक आणि त्याचप्रमाणे इतर असे जवळपास 300 लोक क्षणात मरण पावले. हे विमान होतं की बॉम्बस्फोट होता हेच लोकांना कळालं नाही. आणि जेव्हा आपण त्या चित्राकडे बघतो किंवा त्या व्हिडिओकडे बघतो किंवा त्या न्यूज कडे बघतो तर आम्हाला त्यांचे देह हे ओळखता येत नाही, कारण की ते भाजून आणि जळून पूर्ण काळे पडलेले आहे. त्यांची ते स्त्री आहे की पुरुष आहे हे देखील ओळखता येत नाही. ही अशी दुर्दशा क्षणात होऊ शकते. म्हणजे मनुष्य आहे तरी काय. यस प्रियांनो, आम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आमचं जीवन जे आहे ते पूर्णपणे आमच्या हातात नाही. योजना बनवणं आमच्या हाती आहे, परंतु योजना सिद्धीच नेणं देवाच्या हाती आहे. आणि त्यासाठी आज आपण क्षणामध्ये आपल्या जीवनाच्या बद्दल, वैयक्तिक जीवनाच्या बद्दल आपण गांभीर्याने विचार करणं हे गरजेचं आहे. जर विचार करत आहे, आम्ही देखील विचार करत आहोत की आज आम्ही आहोत, उद्याच्या क्षणी किंवा काही तासाच्या नंतर खरोखर आमची अवस्था काय होईल याबद्दल कोणाला देखील शाश्वती नाही. आपण बघितलंय की जवळपास 300 लोक क्षणात मरण पावले. आपण त्या अगोदर मागच्या आठवड्यामध्ये हे बघितलं की मुंबई इथे लोकल ट्रेनच्या अपघातामध्ये लोक पडले आणि मरण पावले. आणि आपण रोडवर ऍक्सिडेंटच्या बद्दल जर बघितलं तर ते सांगायचीच गरज नाही. बातमी ही आहे की नॅचरल डेथ, नैसर्गिक मृत्यूपेक्षा अपघाताने मरण पावणाऱ्या लोकांची संख्या हजारो आहे. वर्षाला हजारो लोक मरत आहे. यावरून आम्हाला कळतं की वय नाही, लिंग नाही, लहान नाही, थोर नाही, म्हातारे नाही, आजारी नाही, तरुण नाही, लहान लेकराने कोणाच्या देखील जीवनाची शाश्वती राहिलेली नाही. आणि आम्ही किती भव्य योजना आखल्या, आम्ही किती श्रीमंत असलो, आमच्याकडे किती धन असलो, आपणच विमानात बघितलेले काही गरीब लोक नव्हते, सर्व वेल सेटल होते. अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये आणि ब्रिटनमध्ये ते राहणारे होते, तिकडचे नागरिक होते, तिकडचे स्वतः ब्रिटनचे 56 लोक होते, भारतीय लोक देखील पैसेवाले लोक होते. परंतु त्यांचा पैसा, त्यांचं आयुष्य, त्यांचं आपण म्हणूया की धन, त्यांचे ज्ञान, त्यांची समृद्धी, त्यांचं वय हे काही देखील कामी आलं नाही. आणि एकच व्यक्ती जो वाचलेला आहे त्याचं नाव आहे विश्वास कुमार. हो प्रियांनो, तो म्हणतो मला विश्वासच नाही की मी कसा काय वाचतो. नाव त्याचा विश्वास आहे, परंतु तो म्हणतो मला विश्वासच नाही मी कसा वाचतो. यावरून आम्हाला कळतं की आमचं जीवनाची मर्यादा अविश्वसनीय आहे. आणि त्यासाठी आपण जेव्हा पुढे चालत असताना आपण या बाबत लक्षात ठेवा, जरी आमच्या हातामध्ये जीवन नसलं
तरी देखील सार्वकालिक जीवनाकडे चालणं हे आमच्या हातामध्ये. कारण की जे विश्वास ठेवतात, जे ख्रिस्तामध्ये चालतात, त्यांना मरण नाही. हालेलुया. त्यांना मरण नाही. आणि आपल्याला जर मरण नाही तर मग कसं? आम्हाला सार्वकालिक जीवन आहे. कारण की मरणानंतर एक जीवन आहे, त्याच्यासाठी प्रभूने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. बस आम्हाला योग्य प्रकारे त्याच्या मार्गावर चालणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी काही विचार आता समोर यायला लागले की खरोखर आपलं जीवन खूप आता नाजूक राहिलेले, त्याला प्रार्थनापूर्वक हाताळणं गरजेचं आहे. असं नाही की घाबरून आता मला काय, आता जगतो का उद्या जगतो की उद्या मरतो, अशा प्रकारचे विचार करून स्वतःला दुखवत राहणं आणि डिप्रेशन मध्ये जाणं हे योग्य नाही. आपण आपल्या जीवनाची जे जीवन नाजूक आहे, ज्याचं डोर जे आहे ते देवाच्या हातामध्ये आहे, ती सर्व असताना आपण प्रार्थनापूर्वक त्याला हाताळायला पाहिजे. यस, आमच्या पुढच्या श्वासाची आम्हाला हमी नाही. तर जोवर श्वास आहे आम्ही देवाच्या वचनात शुद्धपणे, विश्वासूपणे, सेवाभावे जगणं चालणं हे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आम्हाला इतरांच्या बद्दल आमच्या मनामध्ये काही देखील असेल, किंवा आमच्या मनामध्ये द्वेष असेल, घृणा असेल, किंवा काही आपसामध्ये मतभेद असतील, ते घालवून सर्वांची प्रीतीमध्ये वागणं, एकमेकांना क्षमा करत जगणं. कारण की आज मला माहित नाही, परंतु मरत असताना जर मी त्या व्यक्तीच्या बद्दल आपल्या मनामध्ये काही ठेवलं तर निश्चितच देव मला क्षमा करणार. कारण की जर आम्ही आमच्या दिसणाऱ्या लोकांना क्षमा करू शकत नाही, तर न दिसणारा देव तुम्हाला आणि मला कशा प्रकारे क्षमा करेल याचा गांभीर्याने विचार करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे शब्द, कदाचित माझे शब्द, हे शब्द शेवटले शब्द असू शकतात, पण ते शब्द योग्य प्रकारे हाताळणं देखील गरजेचं. असं आपल्या मुखावर, आपल्या शब्दांवर, आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं आहे. यासाठी की कोणी देखील दुखावता कामा नये, तर तुमचे आणि माझे शब्द ऐकून लोक आशीर्वादित व्हायला हवे. आणि त्यासाठी एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपण प्रार्थनामय जीवन घालवा. हो प्रियांनो, प्रार्थनामय जीवन हे अतिशय महत्वाचं आहे. याचा अर्थ नाही की आपण 24 तासच प्रार्थना करावी, कधी मरण येईल मला माहिती म्हणून निरंतर तसं नाही. आपल्याला ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की आपण कधी देखील ख्रिस्तापासून दूर होता का नाही. काम करताना, जबाबदारी पाळत, रस्त्याने चालत असताना, विविध ठिकाणी प्रवास करत असताना, विविध गोष्टी करत असताना सतत ख्रिस्त आणि ख्रिस्ताची जे काही वचन आहे ते आमच्या कानामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये बोलत असणं, त्याबद्दल विचार करणं आणि त्यानु विश्वासू जीवन जगणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि विशेष करून प्रियांनो, की रविवारच्या दिवशी म्हणजे परवा आपण फादर्स डे साजरा करतो. आणि फादर्स डे साजरा करत असताना आपले जे माता पिता पासून जे उत्तम दैवीय संस्कार आमच्यावर आलेले आहे, आम्हाला प्राप्त झालेले, त्यावर चालणं देखील अतिशय महत्वाचं आहे. आजच्या दिनी त्या विमानामध्ये अपघातामध्ये मरण पावलेले सर्व लोक, अनेक कुटुंब देखील मरण पावलेले आहेत. आणि त्यांच्या सर्व नातलगांना आपण खरोखर या दिवसामध्ये ख्रिस्तामध्ये त्यांना धीर प्राप्त हो, सांत्वन प्राप्त हो. प्रभूने जोपर्यंत त्यांच्या ह्या आप्तजनांना तुमच्यामध्ये, आपल्यामध्ये, जगामध्ये ठेवू इच्छितो तोवर त्यांनी ठेवलं, तो घेऊन गेलेला आहे. परंतु हे दुःख, हा धक्का, हा विसरणं सोपं नाही. परंतु ह्यातून बाहेर पडण्यासाठी एकच म्हणजे ख्रिस्तच आम्हाला मदत करू शकतो. आणि त्यामुळे प्रियांनो, ही बाब आपण लक्षात ठेवत असताना, आपण देवाच्या वचनाकडे जात असताना ही बाब देखील लक्षात ठेवायला हवं की मग आपल्याला करायचं तरी काय. हो प्रियांनो, देवाचं वचन आम्हाला सुंदर सांगतं की देवाने जे जोडलेले आहे ते कोणी देखील तोडू नये. मत्तेकृत शुभवर्तमान 9 अध्याय 6 वचन आहे. अनेकदा आपण लग्न पत्रिकेमध्ये किंवा अनेकदा विवाहाच्या समय ह्या गोष्टीचा बद्दल हे थॉट आपण ऐकायला वाटतं की ज्याला देवाने जोडलेले त्याला माणसाने तोडू नये. आम्हाला नुसतं पत्नी बरोबर किंवा पत्नीला पती बरोबर जोडलं नाही, तर जगामध्ये आम्हाला अनेक गोष्टी बरोबर कनेक्ट केलेलं आहे, जोडलं गेलेलं आहे. आणि ते जर देवाने तुम्हाला दिलेलं आहे तर ते आम्ही आपल्या हाताने घालवता कामा नाही. कारण की देवाने निर्मित केलेल्या सर्व गोष्टी उत्तम आहे, अतिउत्तम आहे. प्रश्न हाच आहे
की आम्ही त्या गोष्टींना कशा प्रकारे घेतो. आणि त्यासाठी आज आपण देवाच्या वचनाकडे जात असताना ही गोष्ट लक्षात ठेवा की सैतान आणि आमच्या मनातले कुविचार त्या सर्व गोष्टी तोडण्याच्या मागे जातात. का? आमची स्वार्थी भावना. आम्हाला वाटतं की नाही, या गोष्टी जर मी केल्या तर निश्चितच आम्ही आनंदित राहणार नाही, आमचं भलं होणार नाही. त्यामुळे आम्ही अनेकदा उत्तम अशा गोष्टी आज्ञापालन जे आहे त्या करण्यापासून दूर जातो. आणि त्यामुळे काय होत आहे प्रियांनो, की अनेक कुटुंब विभक्त होत आहे. मी और मेरा परिवार, मी माझे मुलं ह्यापुरतच मर्यादित झालेले आहे. आता आई वडील जे वृद्ध झालेले त्यांच्याकडे देखील लक्ष देण्यासाठी लोकांना वेळ राहिलेला नाही. आणि अशा समय जेव्हा आपण फादर्स डे परवा साजरा करणार आहोत, फादर्स डेच्या आरंभी मी सर्वांना शुभेच्छा देत आहोत. परंतु त्याबद्दल आपण जेव्हा विचार करत आहोत की तुमच्या आणि माझ्या, तुमच्या आणि तुमच्या पत्नीमध्ये, तुमच्या आणि तुमच्या लेकरांमध्ये या दिवसामध्ये जी चिडचिड वाढत आहे, जे मतभेद वाढत आहे, जे काही संशय पती पत्नीमध्ये वाढत आहे, जे काही गैरसमज वाढत आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने ख्रिस्ती कुटुंब हे उद्ध्वस्त होत आहे. आणि त्यामुळे सैतानाला संधी मिळत आहे की तो ख्रिस्तामध्ये पेरले गेलेले, लावले गेलेले, वाढवले गेलेले ह्या वृक्षरूपी कुटुंबियाला तो पाडण्याचा प्रयत्न, उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यासाठी आम्हाला पती पत्नीमध्ये देखील सुसंवाद असायला पाहिजे आणि मुलांबरोबर विसंवाद असता कामा नये. विसंवाद असता कामा नये. कारण की देवाचं वचन जेव्हा आपण या सर्व घटनेकडे बघतो तेव्हा आम्हाला कळतं की निश्चितच हे विमान होतं की अग्नीचा बॉम्ब होतो. प्रियांनो, ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आता तो समय जवळ आलेला आहे. आणि मलाकी 4:6 मध्ये असं लिहिलेले की शेवटल्या काळामध्ये तो पुत्र आणि पिता यांना एक करणार आहे. हालेलुया. काय करणार आहे? कारण की खरोखर या शेवटल्या काळामध्ये खरोखर जर आम्हाला दिसत आहे तर घरांमध्ये, कुटुंबामध्ये, माता पितामध्ये, त्याचप्रमाणे लेकरांमध्ये विभक्तीकरण दिसून येत आहे. आणि संत पाऊल देखील 2 तिमोथी 3 अध्याय 1-3 मध्ये म्हणतो की शेवटल्या काळी कठीण दिवस येतील, कारण माणसं स्वार्थी होतील, आई बापाला न मानणारे होतील आणि चांगल्याबद्दल प्रेम बाळगणारे नसणार. स्वार्थी, आई बापाला मानणारच नाही. जबाबदाऱ्या आम्हाला नको, म्हातारे झालेले आहे त्यांना त्यांच्याकडे दुर्लक्ष किंवा त्यांच्यापासून कशा प्रकारे आपल्याला स्वतःची सुटका करून घेईल असे विचार करणारे मुलं या दिवसामध्ये दिसून येते. मागील दिवसामध्ये मी एक इंटरव्ह्यू बघत होतो आणि भारतातला एक श्रीमंत व्यावसायिक ज्याची इस्टेट जवळजवळ 15,000 करोड रुपयाची इस्टेट आहे आणि तो म्हणतो की सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही, आमचे मुलं बाळ सर्व एकत्र बसून जेवत असे. अनेकदा मला व्यवसायामुळे यायला उशीर होता, रात्री 2ला जरी आलो तरी मी माझी पत्नी वाट बघत असे आणि एकत्ररित्या जेवत असे. परंतु पत्नी गेल्यानंतर आता माझी ही अवस्था झालेली आहे. माझं घर, माझ्याकडे पैसा आला, माझ्याकडे धन आला, माझ्याकडे सगळं काही विपुल आलं. परंतु आज जेव्हा मी घरी जातो माझं वाट बघणारं कोणी नसतं, माझ्याशी बोलणारं कोणी नसतं. माझ्याकडे नोकर चाकर भरपूर आहे परंतु लेकरं 2च आहे. परंतु आज धन आणि पैशामुळे ते एका घरात राहून देखील ते वेगवेगळ्या आपल्या जीवनात, व्यवसायात, संसारात मग्न आहे. मी रात्री उशिरा येतो, मला जेवण देखील नोकर वाढतात, बोलणारा कोणी नसतं, स्वागत करणारा कोणी नसतं. 2च कुत्रे आहे, तेच धावत येतात, त्यांच्या डोक्यावर हात फिरून. मी या गोष्टीचा अनुभव येतो की खरोखर मनुष्य, माझे लेकर कदाचित मला विसरले, परंतु बघा त्या प्राण्यांकडे, त्यांच्यामधली प्रीती आज देखील जिवंत आहे. हो प्रियांनो, शेवटल्या काळामध्ये असे कठीण दिवस येत आहे आणि त्याच्यासाठी दोषी कोण आहे हाचा जर प्रश्न विचारला तर खरोखर मुलं दोषी आहेत का? खरोखर मुलं दोषी आहे का? अनेकदा ही बाब आपल्याला लक्षात येत आहे की जे पेरलं जातं तेच उगवतं. आई वडील आपल्या निश्चितच उत्तम समयामध्ये, तारुण्यामध्ये धन कमवण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी सर्व वेळ काय करतात
ते नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये, कुटुंबामध्ये, जबाबदाऱ्या वाहण्यामध्ये मुलांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. त्यांच्या हातामध्ये मोबाईल देऊन, त्यांच्या हातामध्ये जगिक देहिक गोष्टी घेऊन ते गुंतलेले कम्प्युटरमध्ये, मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. हे आपले काम करत राहतात आणि त्यांना वाटतं सगळं काही चांगलं आहे. मुलांना ती सवय झालेली असते. आता त्यांना माता पित्यापेक्षा जवळच जे आहे तर ते सर्व प्रकारच्या ह्या मास मीडिया जवळचे झालेले. त्यामुळे आता त्यांना माता पित्याबद्दल प्रेम राहिलंच नसतं. आई वडिलांनाही वाटतं बरं आहे, चला ते गुंतलेले कुठेतरी वाईट गोष्टी करण्यापेक्षा आपला मोबाईल खेळतो, टीव्ही बघतो, चाललेलं आहे आपलं. परंतु जेव्हा ते वृद्ध होतात तोवर मुलं हाताच्या बाहेर गेलेले असतात. त्यांना कधी देखील आई वडिलांबरोबर बसणं, बोलणं, गप्पा मारणं, चर्चा करणं, सुख दुःख शेअर करणं हे त्यांना माहीतच नसतं. त्यांचं जग मित्र आणि मोबाईलवर असलेले मित्र हे इथपर्यंत मर्यादित असतं. आणि यामुळे प्रियांनो, आपण मुलांवर दोष देऊन झटकून काम चालणार नाही. आणि यासाठी जर आम्हाला काय करायला पाहिजे तर करायला हेच पाहिजे की या दिवसामध्ये जेव्हा प्रीती थंडावत आहे त्या दिवसामध्ये तुम्हाला आणि मला देव प्रीती आहे देवामध्ये वाढायला पाहिजे. ते देवाचे वचन पाळतात, ते पैशाकडे, धनाकडे आणि सर्व जगिक देहिक गोष्टीच्या पेक्षा ते वचनामध्ये वाढतात, देवामध्ये वाढतात. ते एकमेकांचा, पती पत्नीचा आदर करतो, पती पतीचा आदर करतं, लेकरं आई वडिलांचा आदर करतात आणि ते एकत्र येऊन प्रार्थना करतात. एकमेकांचे जे काही दिवसभरात झालेल्या घडामोडी ते एकमेकांना सांगतात आणि अशा प्रकारे एकत्रितरित्या प्रार्थना करणं, वचन वाचणं, मंदिराला जाणं आणि एकमेकांची चर्चा याच्याद्वारे त्यांचे रिलेशन हे घट्ट होतात. त्यांना असं वाटू लागतं की घरी मला कोणीतरी भेटायसाठी कोणीतरी माझी वाट बघत आहे. आणि आपण जेव्हा घरी जातो आपली पत्नी किंवा आपला पती किंवा आपले लेकरं आपल्याला भेटायसाठी उत्सुक असतात. मोबाईल मध्ये डोकं घालून ते बसलेले नाही, टीव्ही मध्ये डोकं घालून ते बसलेले नाही, तर ते आपली दार उघडून वेलकम करतात, स्वागत करतात आणि आपण त्यांच्याशी दिवसभरच्या घडामोडी जे काही आहे त्याबद्दल शेअर करतो, जे काही सुख दुःख जाणून घेतो. अशा प्रकारे प्रीती, प्रेम, सुख दुःख शेअर केले जातात. हो प्रियांनो, ही बाब जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण अनेकदा लग्नामध्ये 1 कॉरिंथ 13 अध्यायामध्ये प्रीतीचा जे काही सर्व उत्तम गोष्टी प्रीतीबद्दल लिहिलेल्या ते लग्नामध्ये ऐकतो किंवा ते वाचत असतो, त्यामध्ये आपल्याला एकच गोष्टी की प्रीती नसली तर सर्व धार्मिकता, प्रीती नसली तर सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा कौटुंबिक वातावरण हे थंड असणार आहे. आणि ह्यासाठी सर्वात महत्वाचं आहे, ज्याला देव देखील म्हणतो की देव प्रीती आहे, आमच्यामध्ये प्रीती असणं महत्वाचं आहे. मग आता प्रीती कोणावर आहे? सर्वप्रथम मला देवावर प्रीती असायला पाहिजे. आणि जर आपण देवावर प्रीती करतो तर निश्चितच जगिक देहिक धन संपत्ती पैसा ह्याकडे लक्ष देणार नाही. अनेकांना असं वाटतं की मी खूप पैसा कमवला, अनेकांना असं वाटतं की मी सगळं काही सुख सोयीच्या गोष्टी मिळून आपल्या घरामध्ये ठेवल्या किंवा लेकरांना कुटुंबियांना दिलं म्हणजे माझा संसार सुखी होईल. प्रियांनो, या अपघाताकडे जर आपण बघितलं तर सर्व काही त्यांच्याकडे होतं, परंतु क्षण असा आला एक क्षणामध्ये सर्व गोष्टी शून्य झालेल्या. त्यांना आपण आताच ऐकलेलं आहे की टाटाने सांगितलं की मी 1-1 करोड रुपये तुम्हाला देईल. पण ज्या कुटुंबाचे 5 आई वडील आणि 3 लेकरं सर्वच जर मरण पावले तर त्या पैशाचं करणार तरी काय? ते वृद्ध लोक ते जर मरण पावले तर ते मिळालेल्या पैशाचं ते श्रीमंत लोक करणार तरी काय? पैशाने जीवन विकत घेता येत नाही. मग आता आपल्याला या गोष्टी जाणून मग आपल्या जीवनाचा अर्थ काय आहे? पैशाला निश्चितच आपल्या जीवनामध्ये मोल जे आहे किंवा स्थान जे आहे ते निश्चितच असायला पाहिजे, पण कमी असायला पाहिजे. मग कशाला? जीवन देणारा देव, घर चालवणारा देव, आयुष्य चालवणारा देव, संतती ही परमेश्वराने दिलेलं धन, हे धन देणारा देव. मग त्याच्याकडे जर आपण लागलो तर निश्चितच आपलं कल्याण त्यामध्ये लाभलंय. कारण की निश्चितच जे पैशाच्या मागे जातात, जे धनाच्या मागे जातात, ते धनाच्या बरोबरच त्यांची आशा पण संपते आणि त्यांचं जीवन पण संपतं. परंतु जे धार्मिकता आणि त्याच्या राज्यासाठी झटतात त्यांना देव योग्य वेळी विपुलतेने देतो. का देतो? कारण की त्याद्वारे जे देणारा आहे त्याचं नाव आहे देव. पैसा आमचा देव नाही, प्रभू येशू ख्रिस्त आमचा देव आहे. पैसा
मुळे जर तुमचा संसार चालला तर आपण पैशाचं गुणगान गाणार, परंतु जर येशूच्या आशीर्वादामुळे तुमचा संसार चालला तर तुमच्या जीवनामध्ये सदोदित येशूच्या बद्दल साक्ष असणार, त्याची गौरव स्तुती असणार. आणि यासाठी सर्वप्रथम की आपली प्रीती एकमेकांवर असण्या अगोदर प्रीती देवाबरोबर असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे की पालक जे आहे ते बालक किंवा लेकरांचे मालक नाही, ते मालक नाही आहे, तर त्यांना उत्तम अशा कित्ता, उत्तम असं शिक्षण, उत्तम असा आदर्शद्वारे घडवणारे असे देवाने योजलेले असे लोक आहेत. मुलं हे परमेश्वराने दिलेलं धन आहे, त्यामुळे माझेच मुलं म्हणजे मी जे म्हणेल ते होईल निश्चितच असं नाही, तर त्यांच्यावर उत्तम संस्काराच्या द्वारे तुम्हाला घडवायचं आहे. त्याचप्रमाणे मुलांना ही बाब देखील लक्षात असा की तुम्ही मुलांनी आपल्या आई वडिलांना सन्मान देणं अतिशय गरजेचं आहे. कारण की नियमशास्त्रामध्ये किंवा 10 आज्ञामध्ये 5वी आज्ञा, तू आपल्या आई वडिलांचा सन्मान कर. हो, या दिवसामध्ये ते सन्मान दूर चाललेला आहे. आणि यासाठी प्रियांनो मुलांनी देखील ही बाब लक्षात ठेवा. आई वडील कसे जरी असले तरीही देवाने आम्हाला जगामध्ये पाठवण्याकरता यांची निवड केलेली. त्यामुळे आपण स्वतः शहाण न समजता आपल्या आई वडिलांचा सन्मान करा. किंवा जेव्हा आपण आई वडिलांचा सन्मान करतो तेव्हा देवाचा सन्मान आपण करत असतो, ही बाब लक्षात ठेवा. निश्चितच आई वडील आपले देव नसले तरी देखील देवाने आम्हाला त्या आई वडिलांच्या द्वारे या जगामध्ये पाठवले. तेव्हा आपण हॅपी फादर्स डे करत असताना खरोखर आपल्या हृदयामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या जीवनामध्ये आदर आणि सन्मान त्या पित्याबद्दल आहे काय. आणि त्याबरोबरच आपण उधळ्या पुत्राच्याकडे जेव्हा पाहतो तेव्हा त्याला या गोष्टीची जाणीव होते की मी पैशाच्या मागे, मी धनाच्या मागे, मी वासनेच्या मागे गेलो, परंतु काय घडलेलं आहे तिथे मी निराश झालेलो आहे, ते मी भिकेला लागलेले, परंतु माझ्या पित्याच्या घडीत सर्व काही विपुल आहे. तेव्हा तो पश्चाताप अंतःकरणाने परत येतो आणि तो म्हणतो की हे पित्या, मी देवीय पित्याच्या विरोधात, स्वर्गीय पित्याच्या विरोधात, तुझ्या विरोधात पाप केलेला आहे, मी तुझा पुत्र म्हणण्याच्या लायकीचा नाही. अशा प्रकारे तो नम्रता धारण करतो, आपली चुकी कबूल करतो. तेव्हा पिता त्याचा स्वीकार करतो आणि त्याला परत एक बार पुत्रत्व स्थान बहाल करतो, त्याला दास आणि गुलाम म्हणून ठेवत नाही. प्रियांनो, आज देव तुमच्या आणि माझ्याकडे बघत आहे. तो आमचा उत्तम पिता आहे, तो उत्तम मेंढपाळ आहे. आणि त्यांना जर हॅप्पी करायचं आहे तर वचन आम्हाला सांगतं की उधळ्या पुत्र जेव्हा परत आला त्या घरामध्ये जयघोष झाला. त्याचप्रमाणे जो हरवलेला आत्मा जेव्हा देवाच्या राज्यात परत येतो तो स्वर्गामध्ये देवदूत देखील उत्सव करत असतात. हो प्रियांनो, तुमचं आणि माझं परत देवाकडे येणं नुसतं तुमच्या घरासाठी नव्हे तर देवासाठी देखील आनंदाची बाब आहे. तेव्हा देव हॅप्पी होणार आणि तेव्हाच आपण हॅपी फादर्स डे देवाला म्हणू शकतो आणि आपले लेकर आपल्याला देखील म्हणणार आहे. आणि त्यामुळे ही बाब आपण लक्षात ठेवा की मुलांना घडवण्याची जबाबदारी अनेकदा पत्नीला देऊन, पत्नीच्या हाती देऊन आपण काय करतो, जाऊ दे आता आम्ही पैसे कमवतो, मी नोकरी करतो, आता पत्नीने सर्व मुलाबाळांचं संगोपन, त्यांचं संस्कार, त्यांचं शिक्षण, त्यांचं खाणंपिणं सगळं पत्नीने बघायचं नाही. प्रियांनो, हे एकमेकांच्या संगतीने, एकमेकांच्या विश्वासाने, एकमेकांच्या सहकार्याने हे संगोपन जर केलं तर ह्यामध्ये दोघांना नुसता आनंद नाही तर दोघांना देखील मुलांकडून सन्मान प्राप्त होतो. आणि ह्यासाठी ही बाब लक्षात ठेवा की पत्नीकडून आणि लेकरांकडून सन्मान प्राप्त करण्यासाठी पतीने पत्नीचा देखील सन्मान करायला पाहिजे आणि तिच्या सहकार्याने आपल्या मुलांचं पालन पोषण देखील करायला पाहिजे. तिसरा आणि शेवटला मुद्दा हाच आहे की आपण खरोखर कोणता संस्कार मुलांमध्ये पेरतो. काय आपण हा संस्कार पेरलाय की बेटा खूप धन कमव, खूप पैसा कमव आणि खूप चांगली नोकरी मिळव म्हणजे तू यशस्वी होशील, की खरंच तू देवात आणि विश्वासात चालला तर तुझ्या गुप्तदर्शी पित्याला माहिती आहे तुझी गरज काय आहे, तो योग्य वेळी पुरवल. म्हणून तुझ्या जीवनामध्ये देवाला आद्य स्थान दे आणि देवाच्या योजना तुझ्या जीवनामध्ये येऊ दे. म्हणजे बघ देव तुझं कल्याण करणार आहे. परंतु ही गोष्ट करत असताना श्रम आणि प्रामाणिकता आणि आज्ञा पालन हे विसरू नको.
परंतु अनेकदा आम्ही कसंही कोणत्याही प्रकारे धन कमव, पैसा कमव, इस्टेट कमव, ज्ञान कमव, बुद्धी कमव आणि पद कमव आणि त्याद्वारे मी यशस्वी संसार केलं, हे आपण त्या विमान अपघातातून बघत आहे. त्याने सर्व काही मिळवलं, परंतु आत्मा गमवला तर काय लाभ? आत्मा हा महत्वाचा आहे प्रियांनो. आणि त्यासाठी आत्म्याचं पालन पोषण करण्याकरता पैसा कामी येणार नाही. आत्म्याचं पालन पोषण करण्याकरता पद आणि निश्चितच दैहिकता कामी येणार नाही. आत्म्याचं पालन पोषण त्याच्या वचनाच्या द्वारे आणि ख्रिस्ताच्या स्वर्गीय मानण्याच्या द्वारेच होत असतं. आणि यासाठी त्याकडे लक्ष लावणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामुळे एक महान सेवक आहे ज्यांचं नाव आपण बघितलं की जॉन आणि चार्ल्स वेस्ली. ते म्हणतात की जगातल्या सर्व थिओलॉजीपेक्षा, जगातल्या सर्व उत्तम ज्ञानापेक्षा माझी मम्मा जी होती, ज्याचं नाव सुसन्ना होतं, तिने जे काही माझ्यामध्ये संस्कार पेरले त्यामुळे मी एवढा मोठा सेवक होतो. हो, ब्रिटनमध्ये आणि अमेरिकेमध्ये मोठा संजीवन रिवायवल आणणारा हा सेवक म्हणतो की माता पित्यांनी पेक्षा विशेष करून मातेने गुडघ्यावर प्रार्थनेच्या द्वारे संस्कार, ख्रिस्ती संस्कार माझ्यामध्ये पेरले, ते कोणत्याही बिब्लिकल ज्ञानापेक्षा उत्तम असे होते, कारण की ती देवाचे संस्कार माझ्यामध्ये पेरत असे. हो प्रियांनो, आज तुम्ही आणि मी आपल्या लेकरांमध्ये काय पेरत आहोत? आणि जर आपण निश्चितच ख्रिस्तामध्ये चालत आहोत, विश्वासामध्ये चालत आहोत, कोणत्याही क्षणी आम्हाला मृत्यू आला, कोणत्याही क्षणी या जगातून जावं लागलं, आम्हाला या गोष्टीचा विश्वास आहे की आम्ही जरी गेलो तरी जो देव मला चालवत आहे तो येणाऱ्या दिवसामध्ये माझ्या पुढच्या पिढीला चालवत. परंतु जर आपण पैसा धन कमवलं तर आपण नेहमी भीतीमध्ये, दडपणामध्ये जगणार, जे सैतानापासून आहे की उद्या तू गेला तर तुझं काय होणार, तू गेला तर तुझ्या मुलाबाळांचं काय होणार. हो प्रियांनो, आम्ही दडपणात जगणारे नव्हे तर आम्ही आनंदात आणि समाधानी जीवन जगणारा होण्याकरता आज परत एक वार त्या अपघाताकडे गांभीर्याने बघूया. हा अपघात आम्हाला हेच शिकवत आहे की वेळ कमी आहे. कोणत्याही क्षणी तुमचं आणि माझं बोलणं होऊ शकतं, कोणत्याही क्षणी येशूचं आगमन होऊ शकतं, मंडळी अंतराळात घेतली जाणार. त्या समय तुम्ही आणि मी तयार आहोत का? काय आम्ही आजच्या दिनी आणि आजपर्यंत मिळालेल्या आयुष्याच्या सर्व जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडल्या का? निश्चितच या गोष्टीची जाणीव आहे की त्या दिवसापर्यंत आपण जर ख्रिस्तामध्ये चाललो तर येणाऱ्या दिवसामध्ये उर्वरित ख्रिस्त आमचे कार्य पूर्ण करणार. कारण की तोपर्यंत आम्ही अनेक गोष्टी आपल्या कुटुंबियाला, आपल्या येणाऱ्या पिढीमध्ये पेरलेल्या असो, आणि त्याच्याद्वारे येणारा समय नुसता त्याला पैशामुळे नव्हे, त्याला धनामुळे नव्हे, पदामुळे नव्हे, इस्टेटमुळे नव्हे, तर देवाच्या संस्कारामुळे आशीर्वादित करणार आहे. आणि जर अशा प्रकारची पेरणी तुम्ही केली, अशा प्रकारचे संस्कार त्याच्यामध्ये तुम्ही निश्चितच देऊ केले, मला सांगू द्या, तुम्ही एक हॅपी फादर म्हणून, एक हॅपी मदर म्हणून आणि विशेष कोणी एक हॅपी दास आणि सेविका म्हणून उभे राहणार आहे. यावेळेस आपण देवाजवळ जाऊया, प्रार्थना करूया, आपलं आत्मपरीक्षण करूया आणि बघूया की खरोखर मी कुठे आहे, मी देवाच्या समोर काय करत आहे. तेल आणि पाणी आपल्या हातामध्ये घेत असताना आपण देवाजवळ जाऊया. बरोबर, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो की आजच्या दिनी परत एक वार तू आमची भेट घेतलेली, परत एक वार तू आम्हाला दाखवलंय की माता आणि एक पिता आणि एक मनुष्य आणि एक श्वास रूपी जीवन घेऊन जगत असताना आमचं जीवन जे आहे ते क्षणिक आहे. ज्या प्रकारे मोशे म्हणतो की मनुष्याचं आयुष्य काय 70 वर्ष 80 वर्ष, परंतु ते क्लेशमय, दुःखमय, कष्टमय ते सरून जातं आणि मनुष्य जगातून निघून जातो. पवित्र पित्या, कालच्या दुर्घटनेमध्ये आम्हाला कळतं की क्षणामध्ये 300 लोक मरण पावलेले आहे आणि निश्चितच जे प्रवासाचं वाहन साधन होतं ते बॉम्ब म्हणून त्यांचं जीवघेणं झालेलं आहे. आज बॉडी आणि देह ओळखू येत नाही अशी अवस्था आमची झालेली. हो पित्या, मनुष्य काय माती आहे, मातीला जाऊन मिळणार. परंतु पित्या, तू जे काय आम्हामध्ये पेरलेला आहे, जो काही तो मार्ग आम्हाला दाखवलेला आहे, ते मार्ग आम्हाला नुसतं या जगातल्या देहापर्यंत नाही तर देहाच्या मध्ये एक आत्मा आहे, तो आत्मा सार्वकालिक आनंदापर्यंत जाण्याकरता तो आम्हाला जीवनच नव्हे तर युगानुयुगाचं जीवन दिलेलं आहे. आणि त्यासाठी पित्या, प्रत्येक दिनी, प्रत्येक क्षणी आम्ही येशूमध्ये असावं, कारण की येशूने, आम्ही येशूला नव्हे तर येशूने आम्हाला निवडलं यासाठी की आम्ही जावं आणि फळ द्यावं आणि ते फळ टिकावं. आज येशू, आम्ही तुला विनंती करतो की आम्ही अनेक दिवस पैशासाठी, धनासाठी, आपल्या स्वार्थासाठी खूप झगडलो, मुलांकडे दुर्लक्ष केलं, पत्नीकडे दुर्लक्ष केलं,
घराकडे दुर्लक्ष केलं, येशू तुझ्याकडे दुर्लक्ष केलं. आता वेळ आलेली की देवा आमच्या मनामध्ये परत एक बार ती उत्सुक, ज्या प्रकारे मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून मिळेल, मग स्वर्गीय देव मला सहाय्य पुरवेल. हो पैसे हरणी जसे पाण्याच्या प्रवाहासाठी तर लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपते. मी केव्हा येऊन देवाचे दर्शन घेईल अशी माझी अपेक्षा. प्रभू येशू मध्ये ते सर्व पूर्ण करण्याकरता एकच सक्षम मार्ग आहे, तो प्रभू येशू आहे. तो नुसता मार्गच नव्हे, तो सत्यपणे, आणि तो जीवनच नव्हे तर युगानुगाचं जीवन देखील आहे. आज आम्ही तुझ्या चरणी येत असताना अनेक जण आजारी आहे, अनेक जण डिस्टर्ब आहे, अनेक जण घाबरलेले, अनेकांच्या घरामध्ये मतभेद आहे, अनेकांच्या घरामध्ये भांडणं आहे, अनेकांच्या घरामध्ये संशय आहे, अनेकांच्या घरामध्ये व्यसन आहे, अनेकांच्या घरामध्ये विविध प्रकारे गरिबी आहे, नोकरी नाही. येशूचा सर्व गोष्टी आम्ही तुझ्या हाती देतो प्रभू येशूच्या नावामध्ये. भीतीचा आत्मा, निराशाचा आत्मा घालव. आम्ही विश्वास ठेवा की जर देव मला अनुकूल आहे तर मला कोणी देखील प्रतिकूल नाही. प्रभू येशू मध्ये त्या घरामध्ये तू प्रवेश कर, दुःख दूर कर. यावेळेस तेल आणि पाणी आम्ही तुझ्या हाती देत असताना ते पवित्र कर, शुद्ध कर. तुला बसक्याला फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त होतं. प्रभू येशू मध्ये ते आरोग्य, तेल व पाणी याचं सेवन आणि लेपन करणाऱ्या प्रत्येकास तू बहाल कर. कारण की पित्या समय कमी आहे, क्षणात परिस्थिती बदलणारा, क्षणात आमचं जीवन बदलणारा, क्षणात आमचं अंतःकरण आशीर्वादित करणारा एक देव आहे. आम्ही परत एक बार येणार परवाच्या दिवशी फादर्स डे पिता समान सर्व पुरुष वर्गांसाठी आणि प्रार्थना करतो प्रभू येशू मध्ये. कुटुंबाची नेतृत्व करत असताना, जबाबदारी पार पडत असताना प्रभू येशू मध्ये प्रत्येकास तू आशीर्वादित कर. त्याचप्रमाणे आमचे खिल्लारे साहेब, त्याचप्रमाणे गायकवाड साहेब विविध प्रकारची सेवा करत असताना आजवर त्यांनी अनेकांपर्यंत ख्रिस्त नेलेला आहे. एक पित्याची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे. प्रभू आपलं कुटुंब, आपलं व्यवसाय, आपला समय त्यांनी बाजूला ठेवून अनेकांची काळजी घेतलेली, आणि ही पितामय जबाबदारीसाठी त्यांचं घर, त्यांचं कुटुंब, त्यांचे व्यवसाय, विशेष करून त्यांची मिनिस्ट्री तू आशीर्वादित कर. धन्यवाद देतो की सुंदर समयामध्ये तू आम्हाला स्पर्श करून आशीर्वादित केलं प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन.